सो आमच्या दोघांचे झालं आहे आवरून. मी पण तयार झालो आहे आणि ही माझी सुंदरशी बायको. छान दिसते है ना. सो आम्ही आता चाललोय. काय झालंय आवाजाला? इथले कावळ्यांसारखा आवाज झाला माझा. सो आम्ही चाललोय आता खाली ब्रेकफास्ट करायला. हां फोटोज तर काढायचीच आहेत पण ब्रेकफास्ट पण करायचा आहे. नाही मम्मी पण आली. एक मिनिट. हाय मम्मी. सो आमचं ब्रेकफास्ट इज डन. ब्रेकफास्ट झाला आमचा खाली. आम्ही आता पटकन ह्या सगळ्या बॅगा खाली द्यायच्यात. सो तो बॅग घ्यायला येईल आणि गाडी येऊन थांबली आहे खाली. सो पटकन सामान लोड करून आम्ही इथून निघणार आहे टुवर्ड्स दल लेक. पहिले तर टुलिप गार्डन करणार आणि मग दल लेकला जाणार हाऊस बोटमध्ये. सो आमची गाडी परत लोड होतोय आणि या रिव्हर व्हॅली इनमधून आम्ही आज चेकआउट करतोय. चलो. सो वी आर चेकिंग आउट ऑफ दिस प्रॉपर्टी. फायनली पोहोचलोय टुलिप गार्डनच्या इथे आणि आता चालत चाललोय. इथे गाडी पार्किंग केली आहे आणि इथून चालत जायचं आहे असं. सो आमचं तिकीट्स पण घेऊन झालेत आणि इथे तिकीटची काउंटर आहे. 75 रुपीज फॉर अडल्ट, 30 फॉर चिल्ड्रन अँड 200 फॉर फॉरेनर्स. सो हे असे सगळे फ्लावर्स आहेत आणि हे ट्युलिप्स छानपैकी फुललेत सगळे. आम्ही आलो इथे पण आमचा थोडासा पोपट झाला. थोडासा नाही जास्तच झाला कारण खूप कमी ट्युलिप्स आलेत. हार्डली तिथे थोडेफार जर बघत दिसत असेल तर हे पहा इथे थोडेसे पिंक पिंक 4-5 ट्युलिप्स दिसत आहेत. ते छान पर्पल कलरची पूर्ण स्ट्रिप अशी. बट ट्युलिप तर मला अजून कुठेच दिसले नाही. पण इथे येऊन आमचा फजिता नाही झाला कारण इथे ट्युलिप्स आले आहेत वेगवेगळ्या कलर्सचे छान. चल ना तिकडे जाऊयात ना. आणि काश्मीर म्हटलं की वादिया आणि वादिया असणारच. इतके सुंदर आहे. व्हेरी ब्युटिफुल. सो या सुंदरशा अशा ट्युलिप गार्डनमधून आम्ही आता एक्झिट करतोय. आता लंच करणार आम्ही आणि लंच नंतर अजून कुठल्या तरी गार्डनला फिरायला जाणार आहे. केवढं उडवतो या पाणी. हे पोरींनो, तुमचा प्रवास कसा झाला? पद्धतीने सगळं ट्रिपची अरेंजमेंट करून दिली. पहलगामचं हॉटेल पण खूप छान होतं. आता आम्ही टुलिप गार्डन एन्जॉय केलंय आणि हाऊस बोटसाठी चाललो आहोत. आता आम्ही एक्झिट केलं टुलिप गार्डनमधून. एक्झिट गेट आहे आणि हे सगळे इथे उभे आहेत. सो आता आम्ही जेवण करायला जाऊ. मेन म्हणजे पहिले यहाँ पे इतना गर्दी है कि निकालने और बाहर निकलने में प्रॉब्लम. रोडवर येईल का? भाकरवडी पाहिजे कोणाला? हो. सो आम्ही पोचलो इथे शिकारा राईडच्या इथे. गेट नंबर 17ला आहे अँड इथून आमची शिकारा जाईल. सगळ्या बॅग्स काढून ठेवल्यात आणि ह्यापैकी कुठेतरी एका शिकारामध्ये आम्ही हाऊस बोटमध्ये जाऊ जे की इथे आहेत सगळे. हळू.
मला बोलशील Second time traveling. काय हा शुल्कच झाला तर काउंटिंग पण येते. एका ट्रिप मध्ये आमच्या एका मैत्रिणीची बॅग गेली होती ट्रेनच्या बाहेर. बॅग कशी जाऊ शकते ट्रेनच्या अगं उतरायचं म्हणून दाराजवळ आणून ठेवलेली आणि व्हील असतात ना, गाडी स्पीड मध्ये होती, बॅग गेली उडून. संपूर्ण बॅग फुली झाली. आम्ही बघितलं, मी आणि माझी एक मैत्रीण पुढे होतो, करणार काय. हे आहे आमचं लकी डॉन. आमचा डॉन खूप लकी आहे. हे काय हेच आहे डॉन ग्रुप. हो जाओ कल दिखाएगा आराम से. आपके का दिखाएंगे दो पीछे सबसे पर्पल कलर का. ये महाराष्ट्र लोग बहुत लोग लेते हैं, इसमें बहुत वास रहते हैं जैस्मिन में. लेकिन वो आते नहीं ना हमारे. आपको पैसे यहाँ नहीं देना, पैसा आपको पुणे में देना है. हमारे इधर आता है क्या ये? यही आएंगे ना. मेरा यूट्यूब चैनल देखना. हमारा भी या जी देखो आने दो पहले बाद में. अच्छा पहले आने दो फिलहाल तो चलिए उधर से इथून ये पुढून ये थोडंसं अजून. मी तुला कमी पाय टाकावं लागणार. इथून उंच आहे ना, पण खाली आहे पण तिकडून उंच आहे. आलीस थांब. एकच आहे. मी काढून ले. कसल्या भारी चप्पल आहेत, पण मला होईल की नाही ते डाऊट आहे मला. सो हा आहे दल लेक पूर्ण व्ह्यू. आणि ही आमची हाऊस बोट. ही एक आहे आणि ती एक पलीकडची एक आहे. आणि हे असे पूर्ण बदकं दिसतात तिथे पोहताना. अशा 3 बोट्स आहेत, 1, 2 आणि 3. 4 आहेत का. सो हे आहे हाऊस बोट टूर. इथून अशी एंट्री केली आम्ही आणि इथून असा पायवाट आणि इकडे आलो. हा असा सिटिंग एरिया आहे इथे छोटासा. आणि त्या एका गाईडने सांगितलं की ही जी बोट आहे ही 5 स्टार बोट आहे आणि इथे सचिन तेंडुलकर आले राहायला. आत्तामध्ये जेव्हा फेब्रुवारीमध्ये आलेला ना तेव्हा इथे थांबलेले ते. सो त्याच्या शेजारची आमची ही बोट आहे. आणि इथून अशी एंट्री केली की काय आजी हॉल आहे. हा हॉल आहे. इथे सगळे त्यांनी छोटे छोटे एस्थेटिक एलिमेंट्स ठेवलेत. बुक्स, हे फॅन, झुंबर. अँड देन इथे एक डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियामध्ये त्यांच्या क्रॉकरीज पण खूप सुंदर आहेत. आणि इथून आत गेलं की असे सगळे एक ही गल्ली जाते जी सगळ्या रूम्समध्ये येते. इथे मम्मी पप्पांची रूम आहे. देन ही आमच्या मेकुताईची रूम आहे आणि आजीची रूम आहे. लाईट नाही का तुमच्याकडे. डॅम इट. सो असे प्रत्येक रूममध्ये इथे बाथटब असतो. ज्या बाथटबमध्ये तुम्हाला आंघोळ करायची असते कारण खाली पाणी सांडू शकत नाही बिकॉज सगळं वूडचं तर खराब होईल. सो ह्या अशा सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या रूम सेमच आहेत. कोणत्या त्या रूमचं. सो इथे ही 3री रूम आहे जिथे 2 बेड दिले त्यांनी असे मोठे. आणि हे इथे सगळं असं मिरर वगैरे. इथे एक वॉशरूम पण आहे
आणि अजून एक बोट आहे, कारण इथे 3च रूम्स होते. तर चौथी रूम जी आहे ती आम्हाला बाजूच्या शेजारच्या बोटमध्ये दिली आहे, तिथे मी आणि माऊ राहणार आहे. सो त्याचं पण आम्ही तिकडे गेलो तर तुम्हाला टूर देतो. सो आम्ही चाललो आहे आता, माझी बॅग घेतो मी. आम्ही चाललो आहे पलीकडच्या बोटमध्ये, जिथे मी आणि माऊ राहणार आहे. सो इथून अशा पाथवे आहे पूर्ण, जिथून त्यांच्या ह्या 3-4 बोट्स आहेत. आणि तिथे आम्हाला एक रूम लागली, कारण टोटल 4 रूम्स आहेत. सो 4 पैकी 3 इथे आणि 1 तिथे आहे. ये है ना वो क्रिबल वाला एम्ब्रॉयडरी. अच्छा, खाली एम्ब्रॉयडरी रहता है. ये इधर बनता है ना हाथ से. अच्छा. सो इथे ही दुसऱ्या बोटची एंट्री आहे. ते शँडलियर छान आहे हा, जास्त तिकडच्या बोटपेक्षा. हां, आणि ही स्पेशियस आहे ॲक्च्युली, माऊ बोलती तशी. हां, चला पुढे दार त्याचं. सो ही आहे आमची हाऊसबोट. दार ऑटोमॅटिक उघडलं, दाराच्या मागे कोणीच नव्हतं. इथे एक हा बेड आहे, इथे एक हा छोटा बेड आहे, एक रूम चेअर. लाईक ही जास्त स्पेशियल आहे तिकडच्यापेक्षा. मागे सेंटर टेबल दिला आहे, इथे कपाट आहे, आणि इथे हे आहे बाथरूम. सो इथे वॉशरूम वगैरे हे सगळं आहे. आणि इथे बाथटब आहे हा असा, याला की शॉवर पण आहे. वाव, हँड शॉवर आहे. सो ही आहे आमची रूम फॉर 1 नाईट इन दिस हाऊसबोट. हाँ, गरम हो गया वो. देखिए, लोगों को लगता है कि यूट्यूबर सिर्फ वीडियो रिकॉर्ड कर सकते हैं, लेकिन वो ऐसे बहुत हैंडी होते हैं. वो लॉक तोड़ के दिखा सकते हैं. बस थोड़ा चोर चोरी कैसा करता है. वो भी बताया मैंने उनको. हमारी तरफ थोड़ा बेखबर नहीं होता है. उनके पास सामान होता नहीं होता. हाँ, वो लोकली सामान अरेंज हम सस्ते चोर है. हाँ, बेखबर चोर है हम. बस एकदम थोड़ा सा बचा, इससे निकले आके. ही चालू आहे यांची प्रिपरेशन बुमरो. अच्छा, काजल आहे. हा पप्पा. एवढंच होतं. आजी तू पण नाच एकदा कर असं बुमरो. काहीतरी नाचायचं तिथे. मग बुमरो करते आता. ये हमने जो खरीदा था मैं फ्रिज में रख दूं ठंडा कर दूं. ये क्यों कानातले काढू का? एक में थोड़ा मैडम. थांब ते नहीं ये कानातले काढू क्या? कुछ नहीं करेगा. बालों को रखो हाथ में. मुझे बताओ. बालों को रखो हाथों में. मुझे बताओ. हाथों में यहाँ से रखो. ऊपर ले लो. बताओ कितना रखा है. नहीं हमने वही बोल रहा है. आपने थम्स अप लिया ना, उधर क्या रखा? शॉर्ट है का? कोई मैं करके सेटिंग मैंने कुछ नहीं किया. रखो. अरे इसमें दिखाना क्या है यार. लाल छान दिसतोय मग तुला. नहीं जाओ रखो. कितना रखना है? त्यांना सवय असते ना. एक ही रखना. खरंच छान दिसतोय लाल. हे तुला रील करायचं तसं काय? अभी शॉर्ट नहीं है. चलो बैठ. केरळापेक्षा छोटा आहे कदाचित. काय बॅकवॉटर किती मोठं आहे माऊ. बॅकवॉटर केरळाचं एक ऑब्विसली छोटं असणार ना. कुठे सगळीकडे दुसरे दिसत नाही येते. दुसरी आपली बोट.
नंतर मागे तो परत गेला ना. अच्छा. ओके. ओ शिट. पण केरळाला खूप मजा येते शिकारामध्ये इथल्यापेक्षा. खरं ते खरं आहे. ते ना केरळमध्ये जास्त मजा येते. असे छोटे छोटेसे हे आहे ना, तर अशा येतात. मध्येच लाटा येतात खूप जोरात, मध्येच असे वेगवेगळे हाऊस बोट वगैरे दिसतात ना, त्यामुळे अजून मजा येते. इतना याद है कि मैं बचपन में आया था कश्मीर में. तो मैंने ना मतलब जब दिन में घूम रहे थे ना हम लोग, तब वो बेचने भी आते हैं मूली. एक्चुअली क्या है कि यहाँ पे सुबह एक मार्केट लगता है, वेजिटेबल मार्केट. अच्छा. वहाँ पे अभी तो 6 साढ़े 6 बजे घर जाते हैं वहाँ पे लोग. हाँ हाँ. तो वहाँ पे जितनी भी यहाँ पे सब्जियाँ निकलती है वो सब उस मार्केट में आता है. तो सब यही पे पानी के ऊपर ही बनता है. पानी के ऊपर ही. यहाँ पे पीछे जमीन है ना, पीछे जमींदारी होती है, वहाँ पे लोग बनाते हैं. अच्छा. और सुबह मार्केट, सुबह अर्ली मॉर्निंग मार्केट जाते हैं, वहाँ पे बेच के वो सिल्वर फिश, और वहाँ पे जितने भी दुकानदार है वो वहाँ पे से कलेक्ट करते हैं. अच्छा. कि मुझे याद है मैंने वो लाल वाला ये खाया था, मूली खाया था. बहुत टेस्टी रहता है. हाँ बहुत टेस्टी रहता है. और यहाँ पे वो ज्यादा फेमस है कश्मीरी वो कमल ककड़ी. हाँ कमल ककड़ी भी खाया था. और उन्होंने वो जो आते हैं ना, तो वो कमल का वो ऐसा वो हार भी बना के देते हैं, वो पूरा वो उसके स्टेम. ऑर्डिनरी पत्ते का बनता हाँ है. हाँ हाँ होते हैं हाँ. उसी का बनता है वो. हमारे पास चिकन रहता है, फिश रहता है, मटन रहता है, मटन सीख रहता है, चिकन सीख रहता है, और पनीर है, और मशरूम, और 5 किस्म की चटनियाँ मिलती है इसके साथ. अच्छा. और कोई रुमाली रोटी खाता है, कोई नहीं खाता है, क्योंकि ये मैदे की रहती है. अच्छा अच्छा. और ये फिश कौन सा होता है? फिश सिल्वर फिश है सर. सिल्वर फिश वो यही लेक में मिलता है? लेक का नहीं है, लेक अच्छा. में कांटे ज्यादा रहते हैं. अच्छा. और यहाँ पे होता है ट्राउट फिश. और हाँ ट्राउट फिश. लेकिन वो काफी महंगा है, और यहाँ पे नहीं, वो पहलगाम की साइड से मिलता है. हाँ खाया वो हमने पहलगाम में ट्राउट फिश. अच्छा, तो आप शिकारा राइड जब चलते हैं तब जी भी? हमारा काम होता है शिकारों पे बेचना. अच्छा. और हाउस बोटों पे. ये मतलब यहाँ पे इनके साथ नंबर रहता है मेरा. अच्छा. अभी किसी को चाहिए तो वो मुझे फोन करके बुला लेते हैं. अच्छा, तो हाउस बोट पर भी आकर आप? जी जी जी. ये मिक्स सब्जी की है. इसमें रहता है गोभी, मूली, खीरा, और इसमें हरी मिर्च और धनिया और दही इसमें डालना पड़ता है. और ये रहता है, ये भी मिक्स सब्जी का ही रहता है. इसमें भी यही डालना पड़ता है जो इस सब्जी, और इसमें थोड़ा मिर्ची डालना पड़ता है. ये तीखा होता है थोड़ा. तीखा ज्यादा नहीं रखते क्योंकि टूरिस्ट यहाँ पे तीखा नहीं खाते हैं. और ये रहता है पुदीना, और इसके साथ रहता है हरी मिर्च, धनिया, और ये रहता है प्याज की चटनी. और ये रहता है अचार. अच्छा. अचार कौन सा है? ये मैं खुद ही बनाता हूँ. अच्छा. मूली, गोभी, गाजर मिक्स. हाँ, सुबह हमने गाजर का हलवा, गाजर का अचार खाया था. अच्छा अच्छा. ये 5 किस्म की चटनी हमारे पास रहती है. और यहाँ पे फ्रेश मिलता है. मतलब किसी के पास भी खाइएगा आप, लेक में या चाहे हाउस बोट पे खाइएगा, हाँ. तो यहाँ पे आपको फ्रेश खाना मिलेगा. खाना. यहाँ पे होटल जैसा नहीं मिलेगा आपको. जैसे वहाँ पे 200-300 लोगों के लिए बना के रखते हैं, यहाँ पे उतना ही बनाते हैं जितना यहाँ पे बिक जाता है. और चटनी के साथ चखिएगा. जरूर जरूर. एक मला दे. ये ये चिकन है, वो फिश है. मस्त आहे फिश. घ्या, नो हात धुवायचा, नुसतं खायचं. चिकन मस्त आहे. यम्मी इट इज. अचार पण किती छान आहे, तिखट तिखट. हे काय आहे? मी हे खाल्लं फक्त आता, हे नाही खाल्लं अजून. या इथे. मला पहिले वाटलं की
सो मी आता इथे येऊन आमच्या रूममधलं हीटर चालू करून गेलो, कारण इथे आहे भरपूर थंडी. सो हीटर चालू करून गेलो. थंडी. सो ये बटाट्याची भाजी विथ शिमला मिरची आणि गाजर, चिकन करी, ही पण छान आहे, वेगळी आहे जरा. ही दाल आहे, येल्लो दाल, चपाती, कांदा, आणि हे मला पण आवडलं, हे जरा जास्त छान आहे. एकदम कवळ आहे. डाळ घ्या. हा, डाळ गेली तिकडे, ती बोलली फक्त व्हिडिओ पुरता ठेवते, नंतर मला दे. कशी डाळ? किती सॉफ्ट दिसते बघ. येल्लो डाळ आहे. युरेका. नंतर कोणती का मम्मी ती आपण उडीद डाळ. उडीद डाळ येल्लो नसते अगं, आपण येल्लो डाळ बनवतो ना, कशी आहे काय नाही. इकडच्या बोट मध्ये जे आहे ते डिनर सर्व होत आहे. सो मी आता पटकन जाऊन डिनर करतो. आणि हा बघा मस्त चंद्र, आणि हा रात्रीचा दल लेकचा पूर्ण व्ह्यू. तिथे आर्मीचा आय गेस कॅम्प आहे असं बोलले, ते मला माहीत नाही एक्झॅक्टली. पण हे बघा, हा पूर्ण असा दल लेकचा नाईट व्ह्यू आहे. अप्रतिम दिसतं आणि इतकी छान असं काय म्हणतात त्याला, पीसफुल आहे ना, की म्हणजे असं ते बाय डिफॉल्ट पाण्याकडे बघून असं पीसफुल वाटतंच. सो इथे आले हाऊस बोटमध्ये विकायला, आणि हे सगळी शॉपिंग चालू झाली रात्रीच्या 9:30 वाजता यांची. इसमें छोटा नहीं है क्या भैया? हाँ, चला नाही.